ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज विषय घेतला आहे तो म्हणजे करणी, जादूटोना, भानामती वगैरे असे जे प्रकार आहेत याविषयी. कारण अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे आपल्याला, आणि तो प्रश्न असा आहे की आम्हाला जादूटोना करणी केलेले आहे, त्याच्यामुळे आमची प्रगती होत नाही, आमचं नुकसान होतंय, बऱ्याच गोष्टी अशा सांगितल्या त्यांनी. आणि अशा अनेक प्रश्न आहेत याविषयी. म्हणजे आम्हाला कुणीतरी काहीतरी केलंय, त्याच्यामुळं आमची प्रगती खुंटली, आमचे देव बांधलेत वगैरे 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 वगैरे. तर मंडळी, याविषयी याच्या अगोदर सुद्धा मी बरेच व्हिडिओ टाकलेत की करणी, जादूटोना हा प्रकार नाही असं म्हणत नाही मी, पण हा प्रकार आपल्याला लागू का होतो हे थोडक्यात समजून घेऊया. सर्वप्रथम आपल्याला असं बाहेरलं कुणी असे काही प्रकार करत नसतं, लक्षात घ्या. जे आपल्या संबंधित व्यक्ती असतात त्यांच्याकडूनच आपल्याला असा त्रास होतो. पण हे जादू करतात का अथवा करणी करून घेतात का कुणाकडून, हे खरं आहे का कितपत? आणि खरं नसेल तर मग आम्हाला त्रास का होतो? तर तुमच्या या प्रश्नाची उत्तर अशी आहेत की सर्वप्रथम काय होतं, आपण ज्या व्यक्तीच्या संपर्कात येतो, अगर असतो, आपल्या नातलगाच्या संपर्कात असतोच अथवा इतर कुठल्याही लोकांच्या संपर्कात असतो, आपण काहीतरी तुमचं भिनसलं अथवा काहीतरी त्यांच्या विषयी तुमच्याकडून कुठंतरी नकळतपणे चूक झाली. समजून घ्या, काहीतरी तुमच्याकडून नकळतपणे चूक झाली अथवा त्यांना तुमच्याकडून नकळतपणे त्रास झाला त्या व्यक्तीला. मग त्यात नातलग असतील, जवळची मित्र मैत्रीण कुणीही असेल. अगर तुम्ही त्यांच्या मनाविरुद्ध काहीतरी वागलात, काहीतरी झालं आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्रास व्हायला चालू केला, आता ही थोडीशी करणी बाजूला ठेवूया. ही प्रकार कसा होतो की ज्या वेळेस आपल्याकडून असा काहीतरी त्रास झालाय त्यांना, नातलग असेल, कुणी मित्र मैत्रिणी कुठलीही कुणीही व्यक्ती असेल, तर त्यावेळेस जी ती व्यक्ती असते, समजा माझ्यावर समजा करणी केली, उदाहरण घेऊया. अगर माझं कुणाशी तरी भिसकल आहे, समजा काहीतरी झालं, भांडण झालं, काहीतरी कुठेतरी नकळतपणे होणं, मोठंच व्हावं असं काही नाही. तर काय होतं, जी माझ्या विरोधातली जी व्यक्ती चालायला लागली, ते काय करते, काय तिच्या मनामध्ये काय होतं, तिच्या मनामध्ये तुमच्याविषयी द्वेष निर्माण होतो. समजतंय ना? तुमच्या लक्षात येतंय का? तुमच्याविषयी द्वेष निर्माण होतो, तुमचा तिरस्कार करते आतून. वरून जरी नसेल एका दिवस कदाचित दाखवत, तर ती आतून म्हणजे आतल्या मनातून हा प्रकार तिच्या मनामध्ये तुमच्याविषयी नाराजी, द्वेष म्हणजे राग आपण म्हणतो ना, हे भावना उत्पन्न होते. आणि अशी भावना उत्पन्न होते की न इतकी भयंकर होते की तीच भावना, आणि त्यालाच आपण नकारात्मक ऊर्जा म्हणतो, ही ऊर्जा आपल्याला त्रासदायक ठरते. लक्षात आहे तुम्हाला? याला करण्यासाठी कुठं जाण्याची गरज नाही. खरं पाहिलं तर त्या जे त्रास करणाऱ्या व्यक्तीला कुणाकडे जायची गरज नाही पडत नियमानं, पण ती व्यक्ती जाते कुणाकडे तरी, जाणते नेमते गोळा करते, त्यांच्याकडे जाते, बोलते ते की मला ह्या माणसाला, अगर या व्यक्तीला मला त्रास द्यायचा आहे, त्याच्यासाठी काहीतरी करा, ती खूप मला त्रास देते. मग ती काही सांगते, एकाचे दोन सांगते त्या समोरच्या जाणत्या नेत्याला. आणि हे जाणता नेमता बी काय करतो, त्यांच्याकडून समजा पैसे वगैरे घेतो,
म्हणजे प्लस काय करतं, ह्याच्या मनामध्ये चालू असतं चक्र तुमच्याविषयी. समजा आता मला माझ्यावर जे करायला त्याच्याविषयी नकारात्मक जी देश चालू असतो जबरदस्त, ती ऊर्जा प्लस ती जाणत्या नेत्याचा विधी, काय ती काय मंत्र तंत्र काय करीत असेल ते, या दोन्हीच्या संयोगानं हे तुम्हाला जास्त त्रास होतो. कारण तो पण जाणता तुमच्याबद्दल तेच करतो, नकारात्मक ऊर्जाविषयीच. पण एकटा जाणता काही करू शकत नाही बरं का. त्याला त्या माणसाचा सहयोग लागतो, त्याची ऊर्जा लागते आणि त्या ऊर्जेद्वारेच तुम्हाला काय त्रास करायचा आहे द्यायचा हे ठरतं. थोडक्यात जाणता हा एक दिशा दाखवतो, बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे तुम्हाला त्रास होत असतो, लक्षात घ्या. तर आता यावर उपाय काय असतो, जर असे नकारात्मक विचाराचे जी माणसं असतात, अगर तुमच्याविषयी द्वेष निर्माणी, यात आपली चूक काहीतरी झाली असती तर ते चूक सुधारण्यासाठी आपण करू शकतो. कारण आपल्याच हाताने ही करण्याची समजा पीडा आहे, म्हणतो जादूटोण्याची पीडा, ही आपल्याच हाताने आपल्या अंगावर घेत असतो. आणि मग काय होतं, तुम्हाला वाटतं की अरे आपण याच्याबरोबर आपले भांडण झालंय, अगर याच्याबरोबर असं काहीतरी झालंय म्हणूनच आपल्याला त्रास होलाय, म्हणजे तुम्ही आता हे झालात, कनेक्ट झालात त्या व्यक्तीशी त्या ऊर्जेद्वारे. मग तुम्हाला जास्त तयार असतो, जास्त त्रास होतो, पहिल्यापेक्षा जास्त त्रास होतो. आपण जर समजा दुर्लक्ष केलं त्या गोष्टीकडे तर त्रास कमी होतो, आणि आपण जर लक्ष दिलं तर जास्त त्रास होतो. तर आपण याविषयी उपाय काय याबद्दल पुढील भागात बघूया, कारण आज भाग फक्त तुम्हाला एवढं समजावून सांगण्यापुरताच होता की कसं होतं. अजून खूप काही विस्तारित बोलायसारखं आहे आपल्याला, मी बोलणार आहे आणि त्याच्यावर उपाय काय असतात ते पण सांगणार आहे, पण पुढच्या भागात. तोपर्यंत आज एवढंच. ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.